श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज सर्वांना एक महत्त्वाची माहिती इथे सांगत आहोत. जी माहिती श्री गणेशांबद्दल आहे. श्री गणेश विघ्नहर्ता म्हणून आणि आशीर्वाद देणारे प्रथम पूज्य श्री गणेश म्हणून यांची संपूर्ण सृष्टीत मान्यता आहे. प्रत्येक कार्याच्या प्रारंभासोबत श्री गणेशांचे नाव घेऊनच सुरुवात केली जाते. प्रत्येक कार्यात यशस्वी करणारे श्री गणेश 64 कलांचे देवता म्हणून प्रसिद्ध आहेत. विघ्न दूर करण्यासाठी, काही त्रास दूर करण्यासाठी, कार्यात यश प्राप्त करण्यासाठी श्री गणेशांची आराधना केल्यास ती फळाला नक्कीच येते. कित्येक भक्तांनी याचे अनुभव घेतले आहेत. एखादे कार्य, नवीन सुरुवात करण्याआधी श्री गणेशांचे नामस्मरण असो किंवा त्यांना प्रतिष्ठित करणे असो, यामुळे केलेल्या कार्यातील विघ्न दूर होऊन प्रत्येक कार्यात सिद्धी प्राप्त होते. रिद्धी सिद्धीचे पती म्हणून यांची ओळख आहे. श्री गणेश शुभ लाभ देणारे, रिद्धी सिद्धीला आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त करून देणारे मानले जाते. प्रथम पूज्य श्री गणेश यांची आराधना करणे ही अत्यंत शुभ परिणाम देणारी आहे. आज आपण एक महत्त्वाची माहिती घेत आहोत. जर तुम्हीही ही माहिती, हा व्हिडिओ संपूर्ण ऐकलात तर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ती जर तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोग कराल तर तुमच्यासाठी असे अनेक मार्ग उघडू लागतील जे यशाने भरणार आहेत. ज्यांना बुद्धी, आशीर्वाद आणि चमत्कारांचा देव म्हणून मानले जाते. जिथे जिथे श्री गणेशांचा आशीर्वाद पोहोचतो तिथे कधीच विघ्न येत नाही, त्रास होत नाहीत आणि यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती पुरवायची आहे. ती माहिती म्हणजे अशी की श्री गणेशांना सर्वात जास्त प्रिय आहे ती दुर्वा आणि लाल फूल. दुर्वा आणि जास्वंदीचे फूल जर श्री गणेशांना तुम्ही बुधवारी वाहत असाल, असे अनुक्रमाने 21 दिवस केल्यास तुम्ही इच्छिलेल्या त्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. जर तुम्हाला कधी काही अनुभव येत नसेल किंवा काही काळजी असेल किंवा एखादे कार्य वारंवार अर्धवट राहत असेल तर एका बुधवारपासून 21 दिवस सलग श्री गणेशांना 21 दुर्वा आणि 1 जास्वंदीचे फूल असे अर्पण केल्यास तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होण्यास मदत होते. श्री गणेश प्रसन्न होतात. श्री गणेशांना प्रिय असलेले मोदक तुम्ही त्या 21व्या दिवशी श्री गणेशांना अर्पण करून 21 दुर्वा आणि लाल फूल अर्पण करा. रोज 21 दिवस सलग बुधवारपासून सुरुवात करून येणाऱ्या 21व्या दिवशी या व्रताचे उद्यापन म्हणजे श्री गणेशांना मोदकाचा नैवेद्य दाखवणे आणि केलेल्या कार्यासाठी प्रार्थना करणे, इच्छेसाठी प्रार्थना करणे. ओम गंग गणपतये नमः हा पवित्र मंत्र रोज 108 वेळा दुर्वा आणि फूल वाहिल्यानंतर म्हणायचे आहे आणि आपली इच्छा श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायची आहे. तुम्ही हे केल्यास त्याचे शुभ परिणाम तुम्हाला
तात्काळच मिळू लागतील. हे अनुभव आम्ही घेतले आहेत, त्यामुळे इथे सांगत आहोत. मनातली इच्छा श्री गणेश जाणतात आणि लगेचच आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होऊ लागते. कदाचित कोणाला थोडा उशीरही लागेल. कार्य कठीण असेल तर उशीर होऊ शकतो. शांतता ठेवा, मन आनंदी ठेवा, उत्साहित ठेवा आणि श्री गणेशांची आराधना हे दुर्वा आणि फुलाचे व्रत बुधवारपासून सुरुवात करून 21 दिवस चालवायचे आहे. पहिल्या दिवशीही तुम्ही गोड श्री गणेशांना अर्पण करू शकता. त्यात तुम्ही मोदक, मोतीचूरचे लाडू किंवा बेसन लाडू किंवा गुळ खोबरेसुद्धा दाखवू शकता. हातात 21 दुर्वा आणि लाल पुष्प घेऊन श्री गणेशांच्या मस्तकावर हे ठेवावे. तुमच्या घरी मूर्ती असेल, फोटो असेल, त्या फोटोवर किंवा श्री गणेशांच्या मूर्तीवर हे अर्पण करावे. श्री गणेशांना चंदन अर्पण करावे. काही सुगंधित द्रव्य, अत्तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच पूजा करत असताना श्री गणेशांच्या चरणावर ते अर्पण करावे. आपल्या मनातील इच्छा बोलावी. हे व्रत 21 दिवसांचे आहे. बुधवारपासूनच याची सुरुवात करावी. हा प्रभावी उपाय तुम्ही केल्यास त्याचे शुभलक्षणं, त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतात. श्री गणेश प्रसन्न होऊन इच्छापूर्तीचा आशीर्वाद मिळतो. घरात भरभराट हवी आहे, सुख संपत्ती हवी आहे, कार्यात यश हवे आहे, लग्नात अडथळे येत आहेत, कोणतेही कार्य नीट होत नाही किंवा काही त्रास होत आहेत, कार्य अर्धवट राहत आहे, व्यवसायात भरभराट होत नाही, मुलं अभ्यासात प्रगती करत नाहीत, त्यासाठी हे व्रत आहे. यातील कुठलाही तुमचा प्रश्न असल्यास उत्तर एकच आहे. श्री गणेशांची मनोभावे सेवा करणे, मंत्र म्हणणे आणि दुर्वा आणि लाल फूल ही 21 दिवसांची सेवा अत्यंत पवित्र सेवा आहे. जर तुम्ही यासोबत काही नवस बोलत आहात तर नक्कीच ते कार्य सिद्ध झाल्यावर परमेश्वराची आठवण म्हणून ते नवस फेडावेत. जर तुम्ही काही कबूल केले आहे किंवा नवस केला आहे, नवस बोलला आहात, तर तो पूर्ण झाल्यावर नक्कीच फेडावा. ते अर्धवट राहू देऊ नका. तुम्ही विसरत असाल तर लेखी स्वरूपात तुमच्याकडे केलेला नवस नक्कीच लिहून ठेवा, कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाला काही बोलता, प्रार्थना करता आणि प्रार्थनेतून काही मागता, तेव्हा ती इच्छा देव ऐकून पूर्ण करतात. तेव्हा देवालाही तुम्ही बोललेले पूर्ण करावे, नवस पूर्ण करावा. यामुळे जीवनात सर्व काही शुभच शुभ होत राहतं, आनंद येत राहतो. केलेले नवस चुकवू नये, टाळू नये. लवकरात लवकर फेडून ते मोकळे करावे. श्री गणेशांची कृपा सर्वांवर राहो. सर्वांना चांगली बुद्धी, चांगले विचार, चांगले गुण, चांगल्या कला, चांगले आशीर्वाद श्री गणेशांकडून प्राप्त होत असतात. तेव्हा श्री गणेशांचा नामघोष करून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे घरात घंटीनाद करून म्हणावे. यामुळे देखील घरात नेहमी शुभ आणि लाभ येत राहतो. श्री गणेश कार्यातले विघ्न नष्ट करतात. सर्व काही शुभ होते, मंगल होते. व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. व्रताचा अनुभव घेण्यासाठी व्रत करून पहा. श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.